सगळ्यात पहिले श्याम सर म्हणू की श्याम दादा म्हणू? श्याम दादाच म्हण, श्याम म्हंटल तरी चालेल मला. श्याम सर नको. अरे बापरे. श्याम दादाच म्हणतो. हा तर दादा, खानदेश रत्न आणि खानदेश पूत अशी ओळख आहे तुमची. हा नेमकं खानदेशात कुठलं गाव आणि कुठे तुम्ही राहत होते? तुमचं शिक्षण कसं झालं? माझं गाव जे आहे, वडिलांचं गाव ते कसगाव अच्छा. आणि आईचं गाव नागद म्हणून एक गाव आहे, त्याच्या पुढे मोहळाई म्हणून जे ते आईचं गाव. अच्छा. कसगाव हे खानदेशात आहे. हे जे गाव आहे हे छत्रपती मोहळाई आईचं गाव हे छत्रपती संभाजीनगरच्या बॉर्डरवर आहे. पण त्या गावात सगळे अहिराणी बोलतात. कसगाव मध्ये सगळे अहिराणी बोलतात. माझे आई वडील थ्रू आउट अहिराणीच बोलतात. अजूनही ते आपापसात अहिराणीच बोलतात. त्यामुळे ते ऐकायला ते येत होती. पण माझा जन्म छत्रपती संभाजीनगरला झालाय कारण वडिलांचा जॉब तिकडे होता. मी गावी जायचो तेव्हा माझे सगळे मित्र खानदेशातलेच होते. असं ते सगळं आहे. मी असं ऐकलंय की तुम्ही अभिनय क्षेत्रात फार उशिरा आले. हो हो हो. आणि कशी सुरुवात होती ती? ते आता मी मी बोलत नव्हतो जास्त अजिबात. इंट्रोवर्ट वगैरे होतो. एकदम शांत शांत म्हणजे खूपच शांत. अच्छा. म्हणजे अभ्यास पाठांतर माझं चांगलं होतं. पण जर प्रश्न विचारला मला तर मला त्याचं उत्तर येत असायचं, पण ते बोलण्याचं कॉन्फिडन्स नव्हतं माझ्याकडे. आणि माझे लेखी परीक्षांमध्ये चांगले मार्क होते, पण माझे ओरल मध्ये मार्क नव्हते. म्हणजे मी पॉलिटेक्निकला पण ऍडमिशन घेतल्यानंतर आमचे जे प्रोफेसर होते त्यांचं तेच ऑब्जेक्शन होतं की अरे तू लिहिलेलं चांगलं आहे, तुझे मार्क चांगले, तू बोलत का नाही. तर माझे एकदम जे क्लोज फ्रेंड असायचे त्यांच्या सोबतच मी थोडं ओपन अप व्हायचो, बोलायचो किंवा घरच्यांशी बोलायचो, त्यांच्याशी मी व्यवस्थित बोलायचो. पण बाहेरच्या जगात म्हणजे गर्दीत किंवा नवीन लोकांमध्ये किंवा मग एकदम असं काही प्रश्न विचारला शाळेत वगैरे तर माझ्याकडे उत्तरच नसायचं. मी फक्त बघत राहायचो, मग खाली बघणं वगैरे इतकंच. ते अशा काही गोष्टी घडल्या की त्या मी इंट्रोवर्टच होतो खूप. पण मला आता मी तुम्हाला जसं बघतोय, आम्ही सगळेजण तुम्हाला जेव्हा हास्य जत्रामध्ये ज्या वेळेला बघतोय, हे ज्या वेळेला तुम्ही सांगतात अजिबात विश्वास पटत नाही की असा व्यक्ती एक कॉमेडियन म्हणून ओळखला जातोय आता. तर अभिनय मिळत गेला म्हणून तुम्ही ते करत होतात की कॉमेडी करायची होती तुम्हाला? नाही ना, कॉमेडी करायची नव्हती, अभिनय करायचा होता, कॉमेडी करायची नव्हती. अजूनही मला कॉमेडी येते की नाही मला माहिती नाही. हा नाही खरंय. एकदम जेन्युअनली सांगतोय. कारण काय ना, मी बोलत नव्हतो. मी कॉलेजच्या आय थिंक पॉलिटेक्निकला शेवटच्या वर्षाला पास आउट झालो मी, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्याच्यात माझा एक मित्र होता गजू शिरसाट, माझा खूप जवळचा मित्र. मी तर असं शांत 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 त्यांच्यात मी खूप चांगला बोलायचो वगैरे, पण त्याने मला गॅदरिंग मध्ये फोर्स करून डान्स करायला लावला. कुठल्या गाण्यावर? ते एक बडे मिया छोटे मियाचं गाणं होतं, टायटल सॉन्ग, अमिताभ आणि गोविंदा त्यांचं. ते आम्ही परत त्याने एक कोरिओग्राफर आणून, अनिल चिरके नावाचे ते कोरिओग्राफर होते आमचे, त्यांनी तो डान्स वगैरे बसवला वगैरे आणि मग तो आम्ही सादर केला. अच्छा. आणि घाबरत घाबरत मी तो केला. पण त्याच्यात आमचेच आता मित्र असल्यामुळे आणि ते टाळ्या वाजवत असल्यामुळे मी ते खूप एन्जॉय केलं. अच्छा. सिनेमे मी खूप बघायचो, बोलत नव्हतो मी जास्त, पण सिनेमे खूप बघायचो. म्हणजे तुम्हाला लहानपणापासून आवड होती सिनेमे बघायची आवड? हिंदी की मराठी? हिंदी मराठी दोन्ही. कुठल्या आवडतात आता? म्हणजे आता का म्हणजे असं बघायला, असं स्पेसिफिक जर एखादा चित्रपट लागलाय तर मराठी आवडतो की हिंदी? मराठी हिंदी असं कॅटेगरायझेशन किंवा इंग्लिश असं नाही करता येणार. एक तर सिनेमा चांगला किंवा वाईट. म्हणजे आता विनोदी सिनेमा, मला अशी बनवा बनवी खूप कमाल सिनेमा आहे. त्याचबरोबर अमोल पालेकरांचा ध्यास बर्वा आला होता, तो खूप चांगला होता. आपले सुबोध भावे त्यांचा काशीनाथ घाणेकर कमाल सिनेमा. तर चांगले सिनेमे चांगलेच असतात. आपली आवड मला कॉमेडी सिनेमाही आवडेल, सिरियस सिनेमाही आवडेल. आता मला हिंदीतला शक्ती सिनेमा बच्चन साहेबांचा आणि दिलीप साहेबांचा खूप आवडतो. विक्रम गोखलेंचा अभिनय, त्यांचा सरांचा अभिनय विक्रम गोखले सरांचा खूप आवडतो. तर ते तसं आहे की त्याच्या एक नाही सांगू शकत की तुम्ही. फक्त तुम्हाला आवड आहे, मग ती हिंदी असो किंवा मराठी असो. हास्य जत्रापर्यंतचा पोहोचण्याचा एक प्रवास कसा झाला? एक जॉब करत होतो, पण ते जॉब मध्ये पण असं होतं की ते लेथ मशीनवर सुरुवातीला इंजिनियर जे असतात ते त्याच्यावरही काम करत असतात. मग ते एका कंपनीत मी काम करत होतो आणि मला ते काम खूप एकसुरी वाटत होतं
की ते जॉब. आणि मग एकदा माझा हात चिरला गेला हो. त्या लेथ मशीनच्या त्या टूलमुळे, आणि ते खूप रक्त वगैरे वाहत होतं. तर मला ते जाणवलं त्या दिवशी. मग मी बाहेर उभा होतो की माझं काही मन लागत नाही याच्यात. अशाने मी अजूनच डिप्रेस होत जाईल. कुठे जॉब करत होता? मी छत्रपती संभाजीनगरला जॉब करत होतो. आय थिंक औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स नावाची कंपनी होती. मी व्हिडिओकॉन मध्ये सुद्धा काम केलं होतं, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स मध्ये सुद्धा काम केलं होतं. तर तिथे काम करताना जाणवलं की अरे यार, हे कदाचित आपलं आयुष्य काय आता याच्यातच जाईल का, मग आपण कधी बोलू शकू की नाही बोलू शकू. आणि माझी आई आधी लहानपणी म्हणायची की कुठल्याच स्पर्धेत भाग घेतलेला नाही तू, शाळा थ्रू आउट शाळा आणि थ्रू आउट कॉलेज कधीच नाही, डायरेक्ट. मग मी म्हंटल की घरच्यांना मी सांगितलं की बाबा ऍक्टिंग करायची. तेव्हा मी खूप बारीक होतो, एकदम बारीक. तर मग तो माझा जो मित्र होता गजू शिरसाट, मग आम्ही काय करायला पाहिजे, तर मग जिम लावला पाहिजे, कारण आपल्याला काय माहिती नाही अभिनय, तर बॉडी बनवली पाहिजे. मग ते आम्ही जिमच करायला लागलो खूप, जे काय 2-4 मित्र होते. आणि मग ऍक्टिंग करायची तर काय, आम्ही फिल्म्सच बघितलेल्या फक्त. मग ती एक जाहिरात आली होती पेपरात की हिंदी फिल्म में काम करने का मौका मिलेगा. म्हटलं ये मौके पे अभी चौका मारना चाहिए. आम्ही तिथे गेलो. मग तिथे एक ऑफिस होतं, तिथे ते एक दिग्दर्शक होते आणि त्यांचा बच्चन साहेबांसोबत फोटो होता. आणि मग त्या बच्चन, आम्ही म्हंटल अरे यार, हे बच्चन साहेबांसोबत यांचा फोटो, यांच्या बरोबर आपल्याला काम करायचं. मग आम्ही भेटलो की आम्हाला काम करायचंय वगैरे. मग ते त्यांनी काहीतरी गोष्टी दिल्या, मग ते बोलायला लावल्या, मग ते आम्ही बोललो. मग त्यांच्यातले काहीतरी लोक म्हणाले तुम छुपे हुए अदाकार है. अरे वा, तुम छुपे हुए अदाकार है, हम तुम्हारी अदा को निखारेंगे. अच्छा, जसं आपल्याकडे म्हणतात ये तेरे लिए बनाया, तसं झालं ते. आणि मग ते शूटिंग चालू झालं. ते त्यांच्या दृष्टीने ते जेन्युअनली करत होते ते बिचारे, त्यांचा काही दोष नाही. त्यांनी काही पैशांची डिमांड वगैरे केली नाही, पैशांची डिमांड त्यांनी केली नाही, पण त्यांनी मला पैसे दिले पण नाही, मला पण नाही. त्याच्यात माझा मित्र पण होता गजू, त्यांनी आम्हाला काही पैसे दिले नाही. आणि एक दिवस दिग्दर्शकाला माझा शर्ट आवडला म्हणून त्यांनी शर्टही घेऊन टाकला होता माझा. तो आजता काय परत केलेला नाही कधी. शर्ट घेतला होता माझा, खूप चांगला ब्लू कलरचा शर्ट होता तो, मला अजूनही आठवतं. अजूनही ते करतात अधून मधून कॉल मला. कॉन्टॅक्ट मध्ये. मी त्याच्यानंतर त्यांचा अजून एक सिनेमाही केला होता. अच्छा. हा. आणि मग तो सिनेमा जेव्हा होत असताना ते कशाशी संबंध नाही. बऱ्याचदा काय असतं की एका एवढ्या बजेटमध्येच एवढं बनवायचंय, त्याच्यामुळे मोठे कलाकार घेऊ शकत नाही. मग सगळेच याचा नातेवाईक त्याचा नातेवाईक, याला हिरो बनायचंय त्याला हिरो बनायचंय. आम्ही त्यातलेच तेव्हा ज्यांना काही अभिनयाचा गंध नाही, आले डायरेक्ट. मग कसेही ते सीन लावले जात आहेत वगैरे. तर त्या माणसाचाही तो पहिलाच सिनेमा होता, जे दिग्दर्शक होते. मग ते कम्प्लीट झाल्यानंतर मला ते जाणवलं, आपल्याला रिअलाइज झालं की आपल्याला काहीच येत नाही, आपल्याला जमतच नाही, हे काय करतोय आपण. आणि मग ते फ्रस्ट्रेशन होतं की अरे काय करायचं आपल्याला तर. सगळ्यात पहिले कॅमेरा फेस म्हणजे असंच स्ट्रगलच्या पिरियड मध्येच केला. हा. तेव्हा कॅमेरा फेस केला ना, तेव्हा आता ते घाबरत कॅमेरा फेस केला गेलाय तो. एक तर काय म्हणतात, इंट्रोवर्ट असल्यामुळे जास्त बोलता येत नाही, पण आता हे तर करायचंय. त्यात जो माझा मित्र होता तो खूप, त्याचं एक प्रेशर असायचं की करेंगे, हे तो करना है भाई. ते असतं ना, आपला एक मित्र जो असतो तो ठरवत असतो, त्याने ठरवलेलं आपल्याला करायचं असतं, त्या पद्धतीचं तो होतं. आणि मग ते कसं तरी केलं मी ते काम. ते काही नीट नाही झालं. आणि मग माझ्या मित्राची एक बहीण होती, तुम्ही परेशान असताना तिने सांगितलं की राहुल ढमाळ नावाचा माझा खूप जवळचा मित्र होता. आम्ही क्लासेसला वगैरे एकत्र होतो, 10वी-12वीच्या ज्या कोचिंग क्लासेस असतात ना, आणि वर्गात पण तो सोबत होता मला 9वी-10वीला. तर त्याची बहीण होती, तिने सांगितलं की स्वाती नावाची बहीण होती की घारे सर म्हणून, डॉक्टर दिलीप घारे, ते छत्रपती संभाजीनगरला SB कॉलेजला तेव्हा ते ड्रामा डिपार्टमेंटला होते. तू तिथे जा, तिथे ते तुला चांगलं काहीतरी शिकवते. मग आम्ही गेलो तिथे गेलो. एक PCC नावाचा कोर्स होता, ऍडमिशन घेऊन टाकला आम्ही. ऍडमिशन मिळत होतं, तो 1 वर्षाचा तो कोर्स होता की 12वी झाल्यानंतर तुम्ही घेऊ शकता ऍडमिशन, या पद्धतीचं ते होतं. आणि तिथे मग ऍडमिशन घेतल्यानंतर
तिथे वेगळं वातावरण होतं. तिथे बाहेरच एक खूप मोठा पॅसेज लिहिलेला होता, आज हिंदुस्तान का हर नौजवान ऍक्टर बनना चाहता है, मगर ऍक्टर बनने के लिए क्या क्या जरुरी है, असं मोठा पॅसेज होता. त्याच्यात कळत होतं की त्याच्यात प्रतिभा जरुरी आहे, हे जरुरी आहे, ते जरुरी आहे. बरं, घारे सरांनी हे सांगितलं होतं आल्या आल्या की तुम्ही ग्लॅमरला भुलून जर येत असाल तर त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला खरंच त्याच्यात आवड आहे का याला हे स्वतःला विचार आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं. बरोबर. बरं, एक काय एकांकिका आम्हाला करायची होती, पांढऱ्या घोड्यावरचा राजपुत्र नावाची ती एकांकिका होती, आणि मला वाचता येत नव्हतं नीट मराठी. अच्छा. तेव्हा वाचन माझं तेवढं, कारण मी बोलतच नव्हतं जास्त, तर काय वाचणार मी, हिंदी काय आणि मराठी काय. तेव्हा माझ्यासोबत एक श्रुती शिंदे नावाची एक मुलगी होती. मला त्या एकांकिकेतून काढून टाकणार होते, पण मग ती म्हणाली की राहू दे याला, हा करेल. आणि आमच्या शीतल देशपांडे म्हणून त्यांनी ते नाटक चूज केलं होतं, त्या पण म्हणाला की नाही तो करेल, त्यालाच राहू द्या. तर या दोघींमुळे भूमिका होती तो काय मुलगा आणि मुलगी, ते आता मला जास्त आठवत नाही ती एकांकिका, पण ते ऍब्सर्ड होती जरा एकांकिका. हा, प्रेमाशी रिलेटेड आणि थोडस ते. तर ती एकांकिका मी केली, आणि त्या एकांकिकेच्या वेळेस मग ते घारे सरांनी बरंच हे असं बोलायचं, तसं बोलायचं हे ते करवून घेत होते, एक वाक्य. आणि मी ते जसं बोलायचे तसं मी कॉपी करण्याचा प्रयत्न करायचो. कॉपी करता 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 ते जरा जमलं, ती एकांकिका झाली, ती आवडली पण. मग मी दुसरी एक एकांकिका केली, परिक्रमा, आणि ती एकांकिका नंबरात आली एका एकांकिका स्पर्धेत. मग तिचा प्रयोग परत मुंबईत झाला. तर तो असा प्रवास सुरू झाला. मग बऱ्याच एकांकिका करायला लागलो मी, खूप मेहनत घ्यायला लागलो, खूप वाचायला लागलो. आपल्याकडून समजा पाठांतर होत नाहीये किंवा आपल्याला मराठी भाषा कळत नाही, ज्यांची मराठी चांगली त्यांची ऐकायची, त्यांच्या सोबत राहायचं. मग योगेश शिरसाट तेव्हा तिथे शिकवायला होता. रमाकांत जो चला हवा येऊद्यामध्ये काम करायचा, तो योगेश शिरसाट, जो माझ्यासोबत कॉमेडीची बुलेट ट्रेनला पण होता. रमाकांत भालेराव म्हणून एक होता, माधुरी भारती म्हणून एक मुलगी होती, आणि गजू शिरसाट तर होताच आमच्यासोबत जो होता. तर मग तिथे बऱ्याच एकांकिका केल्या. एक इस रूट की सभी लाईने व्यस्त है या नावाची एक एकांकिका होती, जी योगेश शिरसाटने दिग्दर्शित केली होती. अविनाश रावते म्हणून आमचा एक मित्र होता, त्याने ती लिहिली होती. एक सकाळ करंडक म्हणून स्पर्धा यायची, त्याला गोस्वामी सर जज होते. त्यांनी ती एकांकिका बघितली आणि त्यांनी त्यांच्या गोची प्रेमाची या नाटकात मला काम दिलं, व्यावसायिक नाटक. अच्छा. असा तो प्रवास ऍक्च्युली सुरू झाला. मग त्या नाटकाचे 100 प्रयोग झाले. मग ते नाटक बघून एक मला सिरियल मिळाली, या गोजीरवाण्या घरात नावाची. ती मी 6 महिने केली. हे मी मुंबईला गेलो मग त्यासाठी. आणि इकडे साइड बाय साइड मी माझं ऍडमिशन ड्रामाला पण होतं, संभाजीनगरला. आणि मग ते केल्यानंतर मग काही दिवस काम नव्हतं माझ्याकडे. मग तेव्हा मी सचिन सरांना म्हंटल की मी असिस्टंट म्हणून काम करू का, तर मी त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करायचो. मध्ये एकदा माझ्याकडे अजिबातच काही काम नव्हतं. हे कुठल्या सालची गोष्ट आहे? हे म्हणजे तरी 2008 ला मी गेलो होतो. 2008 ते 9 पर्यंत ते नाटक चांगलं चालू होतं. त्याच्यानंतर 9 ते 10, 11 मध्ये समजा गोजीरवाण्या घरात काही महिने ते चांगलं होते माझ्याकडे पैसे. 2011 वगैरे मध्ये ना जरा गडबड चालू झाली होती, की जरा कामं नव्हती माझ्याकडे. तर मग मी त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करायचो, गोस्वामी सरांकडे. म्हंटल मी करतो, कारण ते पैसे चांगले द्यायचे गोस्वामी सर, आणि तिथे शिकायला पण खूप मिळायचं. आणि मी अरविंद जगताप सर जे आहेत त्यांना पण एकदा भेटलो, की म्हंटल सर काही काम असेल तर द्या. तर ते म्हणाले की माझा एक मित्र आहे विठ्ठल डाकवे, त्यांना जाऊन तू भेट. तर ते विठ्ठल डाकवे त्यांना मी जाऊन भेटलो. तर ते बऱ्याच सिरियल्स करायचे तेव्हा, एपिसोडिक सिरियल्स, कृपा सिंधू, आदिशक्ती या नावाच्या अशा सिरियल्स होत्या, ते एपिसोडिक असायच्या स्टोऱ्या. तर त्यांनी मला तेव्हा खूप काम दिलं. ते सह्याद्रीवरही काम करायचे त्यांनी त्याच्यात. तर ते मग छोटे छोटे असे ते कामं मिळायचे. मग इकडे असिस्टंटचे कामं करायचो मी सरांसोबत, आणि मध्ये मध्ये मग 3-4 दिवस हे शूटिंग, 3-4 दिवस ते शूटिंग, तर असं ते भागत होतं. आणि फायनली हास्य जत्रा कधी हातात आली? ऍक्च्युली काय ना, मी असिस्टंट म्हणून काम करत असताना कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचा एक शो होता. तर त्या शोचे 100 एपिसोड झाल्यानंतर
एक छोटे छोटे रोल असतात ना, एकदम कोणीतरी येते 2 वाक्य बोलून जात आहे किंवा कोणीतरी स्किट भर उभा आहे मग मध्ये थोडंफार बोलतोय, असे रोल मी करायचो. अच्छा. पण मग 200 एपिसोड झाल्यानंतर एकदा पॅडीदा काहीतरी म्हणाला की काहीतरी नवीन करता येईल का श्याम. मग सचिन गोस्वामींना सुचलं की आपण खानदेशी आणली पाहिजे, ऐराणी आणली पाहिजे, पण ती आणायची तर मग त्याचा पूर्णपणे आणली तर ती कळणार नाही लोकांना, मग त्याचा टोन ठेवायचा, थोडे थोडे शब्द टाकायचे. अच्छा. मग ऍक्च्युली मला हेच विचारायचं होतं की आता हास्य जत्रामध्ये हा पूर्णपणे एक नवीन प्रयोग होता की नाही, हा प्रयोग ऍक्च्युली कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये झाला. हास्य जत्रामध्ये तो अजून फुलला बहरला. खरा म्हणजे खरा लक्षात आला तो हास्य जत्रामध्ये लक्षात आला. पण मग मला हेच म्हणायचं होतं की ते नेमकं कोणाच्या डोक्यात आलं आणि कसा झाला हा ते पूर्ण डोकं गोस्वामी सरांचे. अच्छा. ते सचिन गोस्वामींचे डोकं आहे, ते धुळ्याचे आहेत, मूळ धुळ्याचे आहेत आणि त्यांना ती लँग्वेज कमाल येते, त्यांचा टोन कमाल आहे. इज अ व्हेरी ब्रिलियंट ऍक्टर. आणि आजही मी सांगतो, आमचं कुठलं स्किट असेल काही असेल तर ते बोलून दाखवतात मला बऱ्याचदा. माझी एखादं वाक्य जर बोलायचं ठरलं तर म्हणजे जे आहे की तू बाय ना बाटोड काय कर राहणार आहे तू, असं होस का रे. माझा बऱ्याचदा खूप हार्श टोन लागतो. त्या भाषेतला जो गोडवा आहे ते जे आणायचं काम आहे, गोस्वामी मग ते सांगतात की इतके हार्श नको बोलू, हे असं नाहीये. आताच मागे एक स्किट झालं होतं, त्याच्यात मी म्हणतो की अरे बापरे बाबा तर कॉमेडी करताय रे. सर म्हणलं नाही. अरे बाबा तर कॉमेडी करताय रे, थोडा पातळ करूनही तू बोलू शकतोस. त्याच्यात व्हॉल्यूम कुठला वापरायचा, पिच कुठला वापरायचा, पातळ कधी वापरायचा, जाड कधी वापरायचा, हे ते दोघं जे आहेत ना, मोठे सर आणि गोस्वामी सर, ते विद्यापीठ आहेत ते. त्यामुळे त्यांना ते खूप कळतं. आणि चालू स्किट मध्ये ते एकदा गौरव आणि माझं स्किट होतं की ओ भो तू फक्त प्रेम केलंय, मी व्यायाम पण केलाय, हा खूप मारीन तुला, ही त्यांची ऍडिशन आहे ऐनवेळेस. ते तिथे त्यामुळे सुसह्य होतं काम करणं त्यांच्यामुळे. घरी आई वडील पत्नी आणि मुलगा कसे सपोर्ट करतात? खूप खूप प्रचंड सपोर्ट आहे. त्यांच्या सपोर्ट शिवाय होऊच शकलं नसतं. माझ्या भावाचा सपोर्ट खूप आहे. कारण आर्थिक दृष्ट्या मी काही तेवढा स्टेबल नव्हतो आधी पण. आणि मला आठवतं की माझा भाऊ, आमचं एकत्र कुटुंब आहे, मी, माझा भाऊ, भावाची मुलं, माझी बायको, माझा मुलगा, माझे आई वडील, असं आम्ही अजूनही एकत्रच राहतो. आणि तो बॉन्ड आहे प्रचंड. माझा मुलगा आणि माझ्या भावाची दोन्ही मुलं हे एकत्रच वाढलेले, त्यांच्यातही ते बॉन्डिंग आहे. माझ्या भावात आणि माझ्यात खूप प्रेम आणि ते बॉन्डिंग आहे एकमेकांमध्ये, की ते असं कधी नाही झालं की त्याने त्याचं बघितलं. त्याने नेहमीच माझा विचार केलाय. आणि तो कधी बोलत नाही या गोष्टी, कधीच तो बोलला नाही. पण असं कधी झालं नाही की मला काही अडचण आली आणि ती त्याने सॉल्व्ह नाही केली. ती सॉल्व्ह करणार असतो बरोबर, की मी दादा हे करतोय तर त्याने असं कधी नाही केलं. आणि तो लहान आहे माझ्यापेक्षा. तो लहान आहे माझ्यापेक्षा. पण त्याने सगळं घर सांभाळलं, आई वडिलांना सांभाळलं. आता माझी बायको, माझा मुलगा, आता माझी बायको पण जॉब करते, तर माझी बायको जी शाळेत जाते तर माझ्या मुलाला माझ्या भावाची बायको बऱ्यापैकी सांभाळते. तर हे जे होतं नाही तर पोरग कोण सांभाळणार नाही. बरं, आई वडिलांनाही तेच सांभाळतात. मग आता माझ्या वडिलांचा किडनीचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांनाही सांभाळण्याची कामं दोन्ही सुना करतात आणि आई पण सांभाळते ऑफकोर्स. तर हे सगळं हा खूप सपोर्ट होता. त्यांनी मला कधी म्हणजे हे नाही केलं, डिस्टर्ब नाही केलं. की फक्त काय ना, कधी कधी आईला हे व्हायचं की कोणी सांगायचं, मी आता डायलॉग एकटाच रस्त्याने बोलत जायचो बऱ्याचदा. अजूनही मी भिंतींसमोर डायलॉग बोलतो. गोस्वामी सर किंवा आमच्या हास्य जत्रेतल्या लोकांना माहितीये की मी पाठांतर करत असतो. मग ते नवीन माणसं आलं की त्यांना ते रस्त्यावरचे वेडे असतात ना, जे एकटाच बडबड करत असतात, ते तसं वाटतं. आणि मग ते बऱ्याचदा मी रस्त्यावरून चालतानाही ते स्क्रिप्ट वगैरे ते डोक्यात चालू असतं आणि मग ते मनात नसतं, मनात तर चालू असतं पण ते मी पुटपुटत असतो. मग ते जरा विचित्र वाटतं. आपण ऑब्व्हियसली आपण ते चालू तरी आपले रिॲक्शन्स तसेच येत असतात. त्या रिॲक्शन्स वगैरे. तर त्या आईला तिच्या काही मैत्रिणींनी सांगितलं होतं की तुमचा मुलगा वेडा झालाय. आईला ते एक टेन्शन होतं, अरे बापरे हा असं काय करतोय. आणि पहिल्यांदा मी जेव्हा सांगितलं होतं आईला की मला ऍक्टिंग करायची, तर आईचं असं झालं की अरे तू आधी काहीच नाही केलंय. एक 2-3 वाजेपर्यंत रात्री ते लेक्चर देणं चालू होतं की तू
इंजिनिअरिंग केलंय, हा. तुझं अभ्यासात चांगला आहे, ठीक आहे बोलत नाही तू, पण पाठांतर वगैरे त्याच्यात तू पास होतो, मग इकडे करिअर चांगलं आहे ना तुझं. बरोबर. पण मी नाही म्हंटल, मी ऐकलं नाही तिचं, त्याच्यानंतर तिने मला अपोज नाही केला. एकदा समजून सांगितल्यानंतर हा, आणि हा. तुम्ही त्यांना समजून सांगितल्यानंतर ते क्लिअर झालं. क्लिअर झालं. माझ्याही घरात सेम झालं होतं. म्हणजे माझ्या आईला नेहमी प्रश्न पडायचा, नेमकं तू करतो काय? कारण आपल्या इकडे माहितच नाही, फक्त अभिनय टीव्हीवर दिसतो बस हा, हा. इतकंच. त्यात स्ट्रगल हा प्रकारही माहित नव्हता. तर सेम लाईक म्हणजे तू नेमकं करतो काय तर तू काय, असं. तुमच्या वाक्यात स्ट्रगल म्हणजे काय? ऍक्च्युली याला स्ट्रगल म्हणावं की नाही हा प्रश्न आहे मला. जसं म्हणजे काय, आता मानलं तर खूप स्ट्रगल आहे त्याच्यात, हा, रोज स्ट्रगल आहे काम मिळवण्यासाठी. मग काम मिळवलं टिकून राहण्यासाठी, तर ते टिकून राहण्यासाठी, किंवा काम आपण करतो पण ते अजून चांगलं करण्यासाठी, हा या दृष्टीने बघितलं तर स्ट्रगल आहे. बरोबर. पण आपलं आवडतं काम आपल्याला करायला मिळतंय, तर मग तो स्ट्रगल कसा? बरोबर. स्ट्रगल त्या दुसऱ्या लोकांचं आहे ज्यांना आयुष्यात खूप नाही, पण जास्त आपण ऐकत नाही का की आता मी स्टेशनवर झोपलो, मी वडापाव खाल्ला. नाही, ते तर खरं आहे, त्या पद्धतीने होतं, त्या पद्धतीने होतं. पण मग बऱ्याच जणांना पण हे त्रास सहन करावेच लागतात. बरोबर. फेमस होणं कोणाला आवडत नाही, बरोबर. सगळे लोक आपल्याला ओळखतायत. बरं, त्यातलं ग्लॅमर आहे जे आवडतं. बरेच आता सिनेमे जे असतात, सैराट इतका सुपरहिट सिनेमा झालाय, बरोबर. गावाकडच्या मुलांना असं वाटतं की आपण हिरो होऊ शकतो. आता बऱ्याच भाषांमध्ये म्हणजे ज्या मराठीच्या विविध बोली भाषा आहेत त्याच्यामधले पण हिरो आहेत बरेच. त्यामुळे तसं वाटणं साहजिक आहे. ते येतात, आशेने येतात सगळे. भाषण येतं. मग आणि बऱ्याचदा माहित नसतं. गावाकडे काय असतं की आपण आपल्या मित्रांमध्ये जेव्हा बोलतो तेव्हा आपण खूप फ्लुएंटली बोलतो, मस्त बोलतो, आणि ते पण खूप कौतुक करतात. तर तिथे आपलं सगळं खुललेलं असतं. बरोबर. मुंबईत गेल्यानंतर अनोळखी लोकांसमोर सगळं जग अनोळखी असताना आपल्याला कोण अप्रिशिएट करेल, त्याच्यामुळे परत एक दबतो माणूस. बरोबर. याच्यातून जो माणूस बाहेर येतो तो टिकतो. ते येतात, त्यातले काही सक्सेसफुल होतात, काही जातात. बरोबर. फक्त याच्यात काय आहे ना, जे काही व्हावं ते पटकन व्हावं. 10-12 एक वर्ष समज असते नाही का की हा इथे आता आपल्याला माहिती आहे आपण इथून पुढे काही जाऊ शकत नाही, तिथे आपण थांबून घेतलं पाहिजे, की काहीतरी एक त्याला लिमिट असली पाहिजे. बरेच जण काय होतात की खूप वर्ष स्ट्रगलच करतात. आणि हा बऱ्याचदा काय आहे ना, टॅलेंट तर तुमच्याकडे पाहिजेच, मेहनत तर पाहिजेच, बरोबर. पण नशीब पण पाहिजे. जर आज तुम्ही अभिनय नसता करत तर काय करत राहिला असता? मी एखाद्या कंपनीतच असतो. काय माझ्याकडे काय ऑप्शनच नव्हतं, दुसरं काय, कंपनीत काम करत राहिलो असतो. मी मे बी कंपनी सोडून कदाचित मी बेकारी राहिलो असतो, की माझं तिथे मन लागत नाही तर काहीच करायचं नाही म्हणून एक आपला बेकार आहे. ज्या वेळेला तुमचं एखादं स्किट संपतं हास्य जत्रामध्ये, स्किट संपल्यानंतर सई तामणकर मॅडम, प्रसाद ओक सर कमेंट करतात, काय फिलिंग असते तुम्हाला? कारण ज्यांना आतापर्यंत तुम्ही फक्त टीव्हीवर बघितलं होतं. ऍक्च्युली ते दोघंच आहेत ना, मी बऱ्याचदा तर त्यांच्या कमेंट्सही दीर्घकाळ लक्षात ठेवतो. माहिती म्हणजे माझ्याबद्दलच्याच नाही, दुसरं इतकं कमाल ते आम्हाला अप्रिशिएट करतात आणि इतकी एनर्जी आमच्यात भरतात. जसं सई मॅडम मला कधी कधी आईसबर्ग म्हणतात. अच्छा, का? की त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही जेवढे टॅलेंटेड आहात, की आईसबर्ग सारखे, तो जेवढा वर दिसतो त्याच्या कितीतरी पट तो खाली असतो. तर ते लपलेलं टॅलेंट कधी कधी जे बाहेर येतं ते दाखवत जा, त्या अर्थाने त्यांचं म्हणणं असतं. आणि प्रसाद दादा पण कौतुक करताना खूप कमाल पद्धतीने माझ्या भाषेबद्दल ते खूप एनकरेज करणार आहेत दोघेही. प्रसाद दादा तर ज्या पद्धतीचे त्याच्या वाक्यरचना असतात, की एकदा तो बोलला होता, कलेची माती करण्यापेक्षा मातीतली कला सादर करा. ऍक्च्युली किंवा मग त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तो डिटेलिंग सांगतो, ते या लोकांकडून खूप शिकण्यासारखं. एकदा सई मॅडम म्हणाल्या होत्या की अरुण कदम यांच्याबद्दल, की तुमची एनर्जी खूप संसर्गजन्य आहे, ती सगळ्यांपर्यंत पोहोचते. की तुम्ही म्हणजे बऱ्याचदा त्यांना आम्ही मूर्ख बनवत असतो, पण ते ज्या कन्व्हिक्शनने करतात तर आम्हाला वाटायला लागतं की अरुण सर खरंच मूर्ख आहेत की काय. इतक्या एनर्जीने इतक्या कन्व्हिक्शनने ते करतात, म्हणजे त्यांचं ते सगळीकडे पसरतं, असा त्यांचा अभिनय असतो. या त्यांचं दोघांचंही आहे ना,
आम्हाला म्हणजे असं भरून पावल्यासारखं वाटतं की एवढे मोठे कलाकार ज्यांनी इतकी कामं करून जे अजूनही स्वतःला सिद्ध करतायत आणि सिद्ध करतच आलेले आहेत इतकी वर्ष, कंटिन्युअस त्यांची कामं चालू आहेत आणि त्यांच्या तोंडून कौतुक ऐकलं, त्यांच्याच तोंडून काय, कधी निर्मिती ते येतात, कधी सोनाली कुलकर्णी येतात, कधी मकरंद सर येतात, ते खूप भरभरून कौतुक करतात. हास्य जत्राच्या सेटवरती ज्या वेळेला तुम्ही ऐरणी वगैरे बोलले जातात किंवा ती खानदेशी भाषा बोलली जाते, असं होतं का स्किट संपल्यानंतर असंच उगाच काहीतरी त्या भाषेत बोलल्या जात आहे, मस्ती होतं का तसं? हो, बऱ्याचदा. कसं? म्हणजे चेतना बऱ्याचदा नक्कल करते माझी, अरे मी धुळ्याचा आहे ना रे, या पद्धतीने तुम्ही म्हटलं असं नाही बोलत चेतना मी. आणि गौऱ्या करायचा, अरे नाही ना रे, पृथ्वी करतो, अरे नाही ना रे, हे बोलवत असताना पण अरे श्याम दादा नाही ना रे, त्यांना माझं काय काय कुठल्या गोष्टीला नकार द्यायचा असेल ना, नाही ना रे, हे त्यांचं चालू असतं. हे नक्कल वनिता करते, प्रत्येक जण करत हे, म्हणजे एकंदरीत ह्या भाषेचा आनंद घेतात ते. हो, आमचं जे युट्यूबचं नाव आहे चॅनलचं, ते आहे बोला की राव. आणि त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला असे काही प्रश्न विचारणार नाही, आम्हीच म्हणणार आहोत की बोला की राव. तर मी काही असं विचारेल त्याच्यात तुम्हाला एक चॉईस करायचं आणि का हे मला सांगायचंय. सिनेमा की हास्य जत्रा? हास्य जत्रा. जर सिनेमाची ऑफर आली तर? सिनेमाची ऑफर किती येऊन गेल्या मध्ये मध्ये छोटे छोटे रोल्स. ओके. पण ते त्या डेट्स मुळे मी नाही केलं. सिनेमा मला प्रचंड आवडतो. ओके. पण हास्य जत्रा जे आहे ना, त्याने मला ओळख दिली आहे. सिनेमा पुढे जाऊन देईल ओळख, पण हास्य जत्रा माझ्यासाठी, हास्य जत्रा तिथले दोन्ही मोठे सर, गोस्वामी सर, तिथले सगळे कलाकार, हे सगळे इथे हास्य जत्रा म्हणजे हे हृदय. अच्छा. दुसरा प्रश्न, मुंबई की खानदेश? आता याच उत्तर काय, खानदेशने ओळख मिळाली आहे मला, पण ती मिळाली आहे मुंबईत. अच्छा. वरणभट्टी की पिझ्झा बर्गर? वरणभट्टी, ऑफकोर्स. पिझ्झा मला असंही आवडत नाही. आवडत नाही. बरं, मग इकडे आल्यानंतर डिमांड होत असेल ना घरात की आपल्या स्टाईल मध्ये. पैसे की समाधान? थोडं विचार करणे. बोला की राव. पैसे की समाधान? ऍक्च्युली समाधान. पैसा खूप असेल आणि समाधानच नसेल तर काय म्हणतात, इन्सिक्युअरच राहील तसंही मी. बरोबर. समाधान असेल तर मे बी माझ्याकडे खूप पैसा आहे म्हणूनही समाधान असेल मला. हास्य जत्राच्या सेटवर जवळचा मित्र? ऍक्च्युली सगळेच जवळचे मित्र आहेत, पण माझी रूम प्रभादा आणि अरुणदा यांच्या सोबत असते. अरुण सर जरा माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत. अच्छा. त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं, पण प्रभादा खूप मित्रासारखे असतात माझ्यासोबत. मी प्रभादांना खूप असं बोलू शकतो, ते मला खूप बोलतात माझं काही चुकल्यावर. तो प्रभादा ऍक्च्युली खूप आहेत, सगळेच जवळचे मित्र, तिथले सगळेच नियर अँड डिअर वन्स आहेत. पण रूम मध्ये आणि कॉमेडीची बुलेट ट्रेनला माझं जे पहिलं स्किट होतं त्याच्यात प्रभादा, नम्रता, शशी केरकर हे होते. त्यामुळे नमा बऱ्यापैकी क्लोज असते. पण नमाशी असं आमचं बोलणं जास्त नाही होत. माझी रूम प्रभादा सोबत असते, तर प्रभादा जान आहे. ओके. बर. आणि असा कुठला प्रसंग आहे की तिथे तुम्ही स्किट मध्ये विसरलात किंवा काहीतरी झालं आणि ते परत तुम्हाला ते करायचंय, स्टार्टअप करायचंय, ब्रेक झालाय कुठेतरी आणि परत ते स्टार्ट करायचंय आणि लोकांना कळालं नाही, फक्त ते तुम्हालाच कळालंय? असं एक दोनदा झालंय की मी विसरलोच आहे, पूर्ण ब्लँक झालं, मग मला आठवतच नाहीये, असं झालंय. आणि मला अरुण सरांनी क्यू दिलाय. ओके. की श्याम तुझं हे वाक्य आहे. आता युजली असं दाखवतात की अरुण सर विसरतात, मग मला अरुण सरांनी बऱ्याच वेळेला होतं की डायलॉग विसरणं हे त्यांच्यावर जास्त कमेंट केलं जातात किंवा ते पंचलाईन साठी सुद्धा वापरले जातात. ऍक्च्युली काय ना, अरुण सर जे करतात त्याच्यातून विनोद निर्मिती होते. बरोबर. मी विसरलो त्याच्यातून विनोद निर्मिती होत नाही, पण अरुण सर विसरले ना त्याच्यातून कॉमेडीच होते. मग त्यांनी फंबल असो, ते विसरले असो, त्याच्यात कॉमेडी होणार. आता जसं त्यांचं एक स्किट होतं ज्याच्यात ते
बिहारी कुटुंब असतं पण ते शेवटी नेपाळी बोलतात. नेपाळी बोलता. हो. तर त्याच्यातून आम्ही मेलो होतो हसून हसून. ते ज्या पद्धतीने बोलत होते त्यांच्यातून ते मिळतं. अरुण सर हे वेगळंच रसायन आहे. मी एका स्किटला विसरलो होतो ऍक्च्युअली आणि अरुण सरांनी मला सांगितलं की श्याम्या हे तुझं वाक्य आहे आणि मग मी घेतलं ते. एकदा दोघं अरुण सर आणि पॅडी दादा हे दोघं वकील असतात आणि ते दोघं येतात आणि अरुण सर पॅडीदाला म्हटले की डॉक्टर पॅडी. मी म्हंटल ते डॉक्टर नाही ते वकील आहे. असे होऊन जातात. एकदा ते काहीतरी मुलीचं नाव घेतलं होतं त्यांनी एका म्हणजे ते रॉबर्ट काहीतरी असं त्यांचं नाव होतं आणि प्रियाचं नाव समजा ज्युली असेल. आता हे नाव मला आठवत नाही त्यामुळे तर ते रॉबर्ट प्लीज म्हटलं रॉबर्ट तुमचं नाव आहे तिचं नाव वेगळं आहे असं हे चालू स्किट मध्ये आमचं होत असतं. सांभाळून घेतात एकमेकांना. आणि ते लेमन लेले मध्ये पण बहुतेक ते विसरले होते. हो पण एक प्रसंग होता म्हणजे तिथे थांबले होते सगळेजण हसत होते आणि परत कंटिन्यू झालं. आम्ही तुम्हाला अप्रोच केलं इथे भेटण्यासाठी पॉडकास्ट साठी. तुम्ही आम्हाला बॅकग्राऊंड विचारलं नाही काय नाही आणि एक मराठी माणूस आपल्या भागातला माणूस काहीतरी करतोय म्हणून तुम्ही त्या शब्दाला मान दिला, होकार दिला. काय म्हणजे एक मला खरंच आवडलं की आपल्याकडच्या माणसाने आपल्याला हो म्हटलं. हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तर तुम्ही असं का नाही केलं? बॅकग्राऊंडने बघितलं, माझा फोन आला आणि मला हो म्हटलं. नाही मला बोलताना जेन्युइन वाटलं असतो त्याच्यामुळे मी हो म्हटलं. सिंपल गोष्ट आहे की एखादा माणूस आपण काय बघतो हा जेन्युइन आहे की नाही. तुझ्या बोलण्यात खोटेपणा नव्हता. जेन्युइनली तू बोलत होता तसे असं असं आहे तुमच्या वेळेनुसार आपण करू तर तुम्ही कराल का. इतकं ते साधं होतं. थँक्यू सो मच त्याच्यासाठी. तुम्ही आयडल कोणाला मानतात? कॉमेडियन म्हणून हा बरेच जण आहेत तसे पण आमच्या हास्य जत्रामध्ये विचाराल तुम्ही तर समीरदा खूप मेहनती आहे. हो. इज ब्रिलियंट हार्ड वर्किंग. त्याच्या रिॲक्शन्स वर काम सगळेच करतात. एक समीरदा आणि एक नम्रता हे दोन डेंजर आहेत. अच्छा. हे राक्षस आहेत ते दोघे. नमा पण काय वेगवेगळे कॅरेक्टर्स करते ना. खूप वर्सटाईल आहे नमा. आपण इमॅजिन करणार नाही त्याच्या पलीकडे काहीतरी केलेलं असतं तिने. बरोबर. आणि त्याच लेवलला आता वनिता पण चालली आहे. वनिता ही खूप वेगवेगळं ट्राय करते. पृथ्वी खूप डेंजर आहे. त्याच्या प्रमाण भाषेतून तो वेगवेगळे कॅरेक्टर्स करतो. रिॲक्शन्स वगैरे याच्या बाबतीत तुम्हाला काय शिकायला मिळतं त्यांच्याकडनं किंवा म्हणजे असं बघतायत तुम्ही त्यांना फॉलो करतायत? आणि म्हणजे समीरदा सांगत असतो की श्याम तू समोरचं बोलताना ऐकणं फार महत्वाचं आहे. अभिनेत्याला ऐकणं फार महत्वाचं आहे. त्याचे रिॲक्शन्स खूप महत्वाचे आहे. आणि रिॲक्शन्स म्हणजे मोठे सरांनी मला एक खूप कमाल गोष्ट सांगितली होती की अभिनय करताना श्याम 2+2 4 असंच नाही झालं पाहिजे. 2+2 8 होऊ दे, 2+2 10 होऊ दे. तुझा अभिनय अनप्रेडिक्टेबल वाटला पाहिजे समोरच्याला. तुझ्या रिॲक्शन्स अनप्रेडिक्टेबल वाटल्या पाहिजे. तुझे पॉजेस अनप्रेडिक्टेबल वाटले पाहिजे. त्याच्यात काहीतरी वेगळी गंमत काढ. तर हे त्यांनी मोठे सरांनी सांगितलेलं मला अजूनही ते खूप मनात आहे माझ्या की हे काय समीरदाचं बघा. आणि त्याचा जोक कळत नाही तेव्हा येतो त्याच्यामुळे हसायला येतो. जोक कधी होईल याचा तो अंदाजच लागू देत नाही. काही जोक तर त्यांचे असे असतात ना की ते अच्छा हे असं होतं का आणि मग हसतो माणूस. अच्छा. तर तो जो त्याचा प्रकार आहे ना रिॲक्शन्स कमाल देतो समीरदा. नम्रता वेगवेगळे कॅरेक्टर्स कमाल करते कमाल. आणि ते कुठून तिला जमतं कुठून पकडते. आणि नुसतं ती कॅरेक्टरची भाषा नाही पकडत. ती त्याचे मॅनरिझम्स त्या पद्धतीचं मग ती लुक डिझाईन करते. त्या पद्धतीचं ते सगळं करते. सेम गोज विथ द पृथ्वी ऑल्सो. अच्छा. हा. आणि प्रसाद खांडेकरचं हे की तो डोळ्यांनी एक वेगळ्याच रिॲक्शन. तो खूप सटल अभिनेता आहे. प्रत्येकाकडे शिकण्याच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या वेगवेगळ्या आहेत. प्रसाद खांडेकर हा खूप सटल रिॲक्शन देऊन खूप मोठे विनोद काढतो. अरुणदांचं कन्व्हिक्शन की एक आता आम्ही एका स्किट मध्ये असं येतो की आम्ही रिकामा असाच चौकट घेऊन येतो. टीव्ही मधली काच फुटलेली आहे. बरोबर. आणि आम्ही म्हणतो की अहो हा टीव्ही आहे दिसत नाही तुम्हाला.
आता एखाद्या दुसऱ्याला हे स्किट जाणार नाही, अरुणदाला हे स्किट जातं, कारण ते त्यांच्या अभिनयात एवढी ताकद आहे की ते वाटतात तेवढे मूर्ख. एक कन्व्हिक्शन आणणं, त्यांच्यातलं कन्व्हिक्शन, अरुणदांकडून काय शिकवतं त्यांचं कन्व्हिक्शन. प्रभादाचा इज खूप इझिली जोक करतात, खूप सहज असं वाक्य फेकून देतात आणि इतकं नॅचरल करतात की त्याच्यात अजिबात अभिनय वगैरे काही नसतो, सहज. सावत्या खूप सहजतेने काम करतो. ओंकार भोज, ओंकार भोजने तो बापरे बाप, व्हरायटी म्हणजे काय व्हरायटी, डेंजर व्हरायटी. त्यांचा आणि वनिता ते त्यात ते नागिन असतात, नागिन म्हणून हो तो एपिसोड पण कमाल कमाल कमाल. आता या ज्या नवी यंग मुली आहेत एकदम, म्हणजे आता माझ्यापेक्षा 18 वर्ष लहान आहेत या पुरी, प्रिया झाली, शिवाली झाली, यांची पण एनर्जी, काम करण्याची पद्धत खूप शिकण्यासारखी आहे. की यांच्याकडून काय, चेतना भट सगळ्या लँग्वेजेस बोलते. ती माझ्यासोबत खानदेशी बोलते, सावत्यासोबत म्हणजे रोहित मानेसोबत असले ती साताऱ्याची बोलते, लोचन मजनू मध्ये ती प्रमाण भाषेत बोलते. अच्छा. ओंकार राऊत कमाल पाठांतर, कमाल एनर्जी. काय ना, आता आमचे स्किट असतं ना, ते एक जण रिसिव्हिंग एंडला असतो की त्याच्यावर कॉमेडी होत असते. अच्छा. म्हणजे समोरचा म्हणजे लोचन मजनू गंमत करतोय आणि त्रास ओंकार राऊतला आणि हे लावतोय आपल्या चेतना भटला. तर तो जो त्रास दाखवण्याची जी पद्धत आहे ना ओंकार राऊतची, अमेझिंग आहे. अच्छा. कारण त्याच्यावर खूप डिपेंड असतो. बरोबर. तू रिसिव्हिंग एंडला आहे. एक जण तेंडुलकर असेल तर दुसरा द्रविड पाहिजे. एक सहज वेगळा प्रश्न. आता बऱ्यापैकी तुम्ही फेमस झाला आहात, तुम्हाला ओळखतात, आपल्या खानदेशात ज्या वेळेला आपल्या गावाकडे येतात, असं झालंय का की असा वेडा फॅन की दादा आले तुम्ही, असा एखादा प्रसंग आहे का? असे आहेत का फॅन? आहेत बरेच आहेत. एक जण मला खूप दुरून आले होते भेटायला. अच्छा. म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरला माझ्या घरी होतो, तर तो नाशिकवरून ते आले होते. अच्छा. ते भेटायला आले, मग ते डीपी अजूनही त्यांचं माझ्यासोबतच डीपी, अजून डीपी लावला. हा, इतकी वर्ष झाली इथे डीपी माझ्यासोबतच आहेत. ते मग मी नाशिकला आलो तर ते आवर्जून मला भेटायला येतात. आणि मध्ये एक विचित्र गोष्ट घडली की अचानक एक व्हॉट्सअप नंबर आहे माझा त्यांच्याकडे, त्यांनी मला एक फोटो पाठवला होता आणि त्याच्यात एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून त्यांचं नाव होतं. म्हटलं तुम्ही काय पिक्चर प्रोड्यूस करताय का? तर ते म्हणाले दादा तुम्ही काम करताय ना याच्यात, म्हणून मी म्हटलं काय. अच्छा. म्हणे ते म्हणाले की ते तुम्ही काम करता. म्हटलं मी नाही काम करते. म्हणे 35 लाख रुपये मी देणार आहे त्यांना परवा. म्हटलं असं काही नाहीये. अरे बापरे. हे प्रकार करू नका म्हटलं. अच्छा, असेही घडतात प्रकार? हा, असेही घडतात प्रकार. अच्छा. तर ते त्या लेवलला पण त्यांना असं वाटलं की मी काम करतोय आणि मग त्यांनी बाकीची काही प्रलोभनं दिली असतील किंवा जेन्युइन पण असतील, ते डोंट नो, पण ते पैसे लावायला तयार झाले जे की मी त्या सिनेमातच नाहीये. ते असे पण असतात. अरे बापरे. आणि डायलॉग बोलणारे, आपली नक्कल करणारे, त्या पद्धतीने काम करणारे हे तर भेटतातच खूप सारे. ओके. एक जण म्हणजे मी आणि समीरदा होतो एका कार्यक्रमाला. आता मला माहिती नाही त्या माणसाला माझं कदाचित नाव आठवत नव्हतं का काय, तू कंटिन्यू ओ तुम्ही दलिंदर हो दलिंदर. तर ते मला दलिंदर म्हणून, समीरदा मला म्हणत श्याम्या तू दलिंदर म्हणून ओळखला जातोस. अच्छा. ऍक्च्युली आता हे प्रेम आहे लोकांचं. ते पण खूप फेमस झालं होतं, मी धुळ्याचा आहे, ते पण फार फेमस झालं होतं. हे चेतना तीच नक्कल करते. अहो धुळ्याचा आहे ना मी, हे चेतना म्हणत असते कंटिन्युअस. आणि असं कधी झालंय की वहिनींसोबत तुम्ही फिरायला गेलात आणि तुमचे लेडीज फॅन आलेत, काय रिॲक्शन असतात तुमचे किंवा वहिनींचे? याच्यात प्रॉब्लेम आहे की एक तर माझ्या बायकोला अजिबात तो कॉम्प्लेक्स नाहीये, मुली जरी आल्या ते. आणि युजली माझी जी ओळख झालेली आहे ती श्यामदादा या नावानेच झाली. त्यामुळे त्या ज्या काही कुणी येतात त्या पण डायरेक्ट दादाच म्हणतात युजली. तो एक युनिव्हर्सल दादा मी झालेलो आहे. म्हणजे तिथे ती भीती नाही. अच्छा. ओके. की आता मी या सगळ्यांची नावं घेतली, याच्यात काही नावं राहिली आहेत, जसं प्रथमेश, श्रमेश, बने, दत्तू, हे पण एक्के आहेत आमचे. बरोबर. श्रमेश जो आहे ना, श्रमेश हा एवढा मिश्किल आहे ना,
आणि त्याचं वाचन इतकं प्रचंड आहे, आम्हाला माहित नसतं तो स्किट मध्ये काय पंचेस टाकणार आहे. त्या ठिकाणी ऑन द स्पॉट प्रत्येक स्किट मध्ये 3 ते 4 स्पॉन्टेनियस पंचेस असतात त्याचे. त्याला प्रचंड लाफ्टर्स येतात. सेम गोज विथ प्रथमेश. आणि बने आणि दत्तू हे रिएक्शन्सच्या बाबतीत, इनोसन्सच्या बाबतीत कमाल आहेत, कमाल. दत्तू आणि हे यांच्याकडूनही खूप शिकायला मिळतं. म्हणजे सचिन सर मला म्हणतात ते बघ कसं रिॲक्ट करतात. अच्छा. त्यांचा रोल छोटा असतो पण त्यांच्या बारीक 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 ज्या रिॲक्शन्स असतात ना त्या कमाल असतात. आणि ऍक्टिंग काय आहे, ऍक्टिंग रिॲक्टिंगच आहे ऍक्च्युअली. बरोबर. ईशाडे किंवा आता मंदार मांडवकरही येतोय, तर हे खूप ब्रिलियंट आहे. ईशा ज्या पद्धतीने बावळटपणा दाखवते, तर तिचा बावळटपणा इतका कमाल दाखवते ती की त्याच्यावर खूप कमी वेळात ती खूप प्रचंड इम्प्रूव्ह झाली. म्हणजे ईशा जेव्हा आली होती आणि आत्ताची ईशा खूप फरक आहे, खूप ग्रो झाली. आता प्रसाद ओक, सई तामणकर, ईशाडे आणि समीर चौगुले यांचा एक गोस्वामी सरांनी डायरेक्ट केलेला सिनेमा पण येतोय गुलकंद. तर तिने खूप कमी कालावधीत खूप मोठी शेप घेतलेली. आणि मंदार खूप व्हर्सटाईल आहे. तो नुसताच मिमिक्री आर्टिस्ट नाही, म्हणजे इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि असे बरेच आवाज तो काढतो. त्याचबरोबर वेगवेगळे कॅरेक्टर्स पण तो करतो. तर या सगळ्यांकडून प्रत्येक गोष्ट अशी खूप शिकण्यासारखी आहे. प्रत्येकाकडून थोडं 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 थोडं. आणि त्यात गोस्वामी सर असतात, मोठे सर असतात, हे तर असतातच. तर मी खूप लकी आहे की आजूबाजूचे जे लोक आहेत ते खूप चांगले मिळालेत, ज्यांच्याकडून खूप शिकता येतं. आणि या फील्डमध्ये करिअर करायला तुम्हाला चांगले लोक भेटणं फार गरजेचं आहे ऍक्च्युली. आणि मला हे बघून म्हणजे तुम्ही असं नाही की तो छोटा रोल करणार आहे किंवा हे आहे, तुम्ही सर्वांना एक समान हे करतायत आणि मला ते बघून फार आवडलं. आणि म्हणजे खूप सुंदर की कोणी असो. आणि या बाबतीत मी काय ना, मला सगळे सांगतात. मला आता एक मागचं स्किट मी हैदराबादीत केलं, म्हणजे मालेगावी आणि हैदराबादी मिक्स असते त्याच्यात. तर त्याच्यात मी खूप चिडत होतो. मला दत्तू बोलला की दादा तू खूप चिडतोय, तू थोडासा हे कॅरेक्टर दयनीय कर ना, म्हणजे त्याची दया आली पाहिजे अशा पद्धतीने तू कर. मग तेच मला प्रभादाने पण सांगितलं, रसिकानेही तेच सांगितलं. रसिका ही खूप ती पूर्ण स्किटचा विचार करते बऱ्याचदा रसिका. आणि ती चर्चा सत्रात जे काही कॅरेक्टर घेऊन येते ते भन्नाटच असतं. ते या लोकांचे जे सजेशन्स असतात त्याच्यामुळे ते कॅरेक्टर खूप चांगलं वर्क झालं माझं. की जे इनपुट्स इतरांकडून पण मिळतात ना हे करताना, मग कधी कधी पंचेस पण देतात. प्रथमेश खूप पंचेस वाटत असतो सगळीकडे. आणि कधी कधी गोस्वामी सर सांगतात की हा पंच कोणी घेतला, तो वाजला नाही तर मग आम्ही सांगतो प्रथमेश नाही, प्रथमेश कशाला सांगतो, असं पण होतं. हे जे सगळी टीम आहे, मोठे सर, गोस्वामी सर, हे 2 कॅप्टन आणि आम्ही सगळे समजा त्यांचे प्लेयर्स. आम्ही ट्राय करतो हसवायचा, कधी त्या हसवतो, कधी फसत स्किट. खूप हसतात. आम्ही सगळेजण बघतो, आम्ही घरात कंटिन्यू बघत असतो. जेवताना ते बघितलं जातं. युट्यूब वरचे व्हिडिओज रिटर्न करून बघितले जातं की कोणी काय पंचेस मारलेत, हे हसलं जातं. तर खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला तुमच्या पुढच्याही प्रवासासाठी. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. खूप खूप आभार तुमचे. आणि बोला की राव या चॅनलवर मला इंटरव्ह्यू साठी बोलवलं सुमित, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो, खूप यशाची शिखर तुला मिळावे, असं एक आपलं बोलण्याचं असतं नाही. भारी वाटलं, भारी वाटलं. चलो थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू.